आजचा विषय आहे अंकगणिती श्रेणीचे उपयोजन। आपण या आधीच्या भागामध्ये अंकगणिती श्रेणी म्हणजे काय ते पाहिलं आहे। आज आपण सराव संच 3.4 बघणार आहोत। तर प्रश्न पहिला, सानिकाने 1 जानेवारी 2016 ला ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करत राहायचे। तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली? तर आपण उकल पाहूया। उकल आहे जे दिला आहे ते लिहून घेतला आपण की सानिकाने 1 जानेवारी 2016 पासून दररोज 10, 11, 12 अशी बचत केली। इथे अंकगणिती श्रेणी तयार झाली आहे। तर पहिलं पद आहे a बरोबर 10 आणि सामान्य फरक आहे d बरोबर 1, कारण 11 वजा 10 केलं तरीही फरक येतो 1, 12 वजा 11 केलं तरी 1च येणार आहे। तर 2016 जे प्रश्नामध्ये दिले ते अधिक वर्ष आहे, म्हणजे लीप इयर असल्यामुळे दिवसांची संख्या n बरोबर 366। तर सूत्र आपण लिहूया। Sn चं सूत्र आपण आधीच्या भागामध्ये पाहिलं आहे। Sn बरोबर n/2 2a अधिक n वजा 1 d। सूत्रामध्ये किमती घालूया। n 366/2 गुणिले 2 गुणिले 10 अधिक 366 वजा 1 गुणिले 1। 366/2 183 आले। हा मोठा कंस सोडवूया। 10 दुणे 20, 366 वजा 1 365 आणि 365 गुणिले 1 365। त्यामुळे या कंसामध्ये आता 20 अधिक 365 आले। 183 गुणिले या कंसामधील दोन संख्येची बेरीज 365 आणि 20 385 गुणाकार 183 गुणिले 385 70,455 रुपये। त्यामुळे सानिकाची एकूण बचत 70,455 रुपये झाली। आता आपण दुसरा प्रश्न पाहू। प्रश्न 2, एका गृहस्थाने ₹8,000 कर्जाचे घेतले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले। प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्याच्या 40 रुपयांनी कमी देऊन सर्व एकूण 12 मासिक हप्त्यात भरली। तर त्याने दिलेला पहिला आणि शेवटचा हप्ता किती होता? आपण उकल पाहूया। दिलेली माहिती आधी आपण लिहून घेऊया। कर्जाची रक्कम 8,000, व्याज दिले 1,360 आणि एकूण परतफेड ₹8,000 अधिक ₹1,360। या दोघांची बेरीज केली आले 9,360। एकूण परतफेड आहे 9,360 आणि हप्त्यांची संख्या 12। प्रत्येक पुढचा हप्ता मागील हप्त्यापेक्षा ₹40 ने कमी होत आहे, त्यामुळे हे हप्ते घटत्या अंकगणिती श्रेणीमध्ये येत आहेत। Sn आहे 9,360। इथे बेरीज करून आपण जी रक्कम काढली ती एकूण रक्कम। n बरोबर 12 हप्ते, a बरोबर पहिला हप्ता जो आपल्याला काढायचा आहे, d बरोबर वजा 40। प्रत्येक हप्त्यामध्ये ₹40 ने घट होत होती म्हणून वजा घेतले। आता आपण सूत्र लिहूया आणि सूत्रामध्ये किमती टाकूया। सूत्र आहे Sn बरोबर n/2 गुणिले 2a अधिक n वजा 1 गुणिले d। Sn 9,360 n 12/2 गुणिले 2a अधिक n वजा 1 12 वजा 1 गुणिले d वजा 40। 12/2 6, 2a तसेच राहिले। 12 वजा 1 11 गुणिले वजा 40। 6 गुणिले 2a तसेच 11 गुणिले वजा 40 गुणाकाराला वजा 440। एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या गुणाकार ऋण। आता या 6 ने या कंसामधल्या दोन्ही संख्यांना गुणूया। 6 गुणिले 2a 12a वजा 6 ने 440 ला गुणला 2,640। आपल्याला a ची किंमत काढायची आहे, त्यामुळे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला 12a ला तसेच ठेवूया आणि हे जे वजा 2,640 आहे त्याला डावीकडे घेऊया। ते वजा होते, डावीकडे घेतल्यावर अधिक झाले। 9,360 अधिक 2,640 बेरीज केली 12,000 बरोबर 12a। a ची किंमत काढायची आहे, त्यामुळे a तसाच राहिला आणि 12 जे गुणिले आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर भागिले झाले। 12,000/12 भाग घालूया। 12 × 12 12 × 12 आणि वरती 3 शून्य म्हणजे किती आले 1,000। तर a बरोबर 1,000 रुपये। त्यामुळे अंतिम गणना आपण लिहून घेऊया। पहिला हप्ता a
1000 रुपये. शेवटचा हप्ता आता काढायचा आहे. तर सूत्र आहे ए अधिक n वजा 1 डी. ए 1000, n 12 वजा 1 म्हणजे किती 11 आणि डी आहे वजा 40. 1000 आणि इकडे बघा 11 आणि 40 यांचा गुणाकार 440. एक धन एक ऋण, गुणाकार ऋण आला. आता ह्या दोन संख्यांमध्ये वजाबाकी होणार. 1000 वजा 440 560 रुपये. तर शेवटचा हप्ता आहे 560 रुपये. प्रश्नामध्ये हे दोन प्रश्न दिले होते. पहिला हप्ता 1000 आणि शेवटचा हप्ता 560 रुपये. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. प्रश्न 3. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली. तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? तर उकल आहे राष्ट्रीय बचत योजनेमध्ये पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000. इथे एक अंकगणिती श्रेणी तयार झाली आहे. त्याने 12 वर्षे गुंतवणूक केले. त्यामुळे n बरोबर 12, a बरोबर 5000 आणि d बरोबर 2000. वजाबाकी करून काढलाय डी. 7000 वजा 5000 किंवा 9000 वजा 7000 किती येणार 2000. आता आपल्याला किमती मिळाल्यात. आपण सूत्रामध्ये टाकूया एसएनच्या. एसएन बरोबर n/2 2a अधिक n वजा 1 डी. n आहे 12/2 गुणिले 2 गुणिले 5000 अधिक n वजा 1 म्हणजे 12 वजा 1 11 गुणिले डी 2000. 6 12/2 6 आले. 5000 गुणिले 2 10000 अधिक 2000 गुणिले 11 22000. कंसामधली बेरीज 22000 आणि 10000 32000 आणि 32000 आणि 6चा गुणाकार 1,92,000 रुपये. तर 12 वर्षामध्ये एकूण गुंतवणूक 1,92,000 रुपये झाली. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 4. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22, तिसऱ्या रांगेमध्ये 24 याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी केली तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? तर उकल आहे जे प्रश्नामध्ये आहे ते आधी लिहून घेऊया. खुर्च्यांची एकूण रांगा 27, पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24. इथे अंकगणिती श्रेणी तयार झाले. 20 22 24 2चा टप्पा, त्यामुळे फरक डी बरोबर 2 आणि प्रथम पद ए बरोबर 20. आता प्रश्न काय विचारले 15व्या रांगेत खुर्च्या किती आहेत म्हणजेच टी 15 काढायचा आहे. म्हणून tn चं सूत्र लिहूया. tn बरोबर a अधिक n वजा 1 डी. टी 15 बरोबर a 20 अधिक n 15 वजा 1 गुणिले डी 2. 20 अधिक 15 वजा 1 14 गुणिले 2. 14 दुने 28 आणि 28 आणि 20 48. म्हणजे 15व्या रांगेत एकूण 48 खुर्च्या आहेत. आता दुसरा प्रश्न पाहूया. एकूण खुर्च्या बघायचे आहेत आपल्याला. आता S27 काढायचं आहे. तर S27 बरोबर सूत्र घेतलं लिहिलं एसएनचं. सूत्रामध्ये किमती टाकूया. n27/2 गुणिले 2 गुणिले 20 अधिक 27 वजा 1 गुणिले डी 2. 27/2 तसेच राहिले. मोठा कंस सोडवूया. 20 दुणे 40, 27 वजा 1 26, 26 गुणिले 2 26 दुणे 52 म्हणून हे अधिक 52. बेरीज करूया. 40 आणि 52 92. आता इथे जे छेदामध्ये जे 2 आहे त्याने 92 ला भाग जाणार, येणार 46. 27 आणि 46चा गुणाकार 1242. एकूण खुर्च्या बरोबर 1242. दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुन्हा लिहून घेतली. 15व्या रांगेत खुर्च्या 48, एकूण खुर्च्या बरोबर 1242. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. प्रश्न 5. कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहे असे आढळले. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शुक्रवारी तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान वजा 30 अंश सेल्सिअस असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. अंकगणिती श्रेणी आहे असं प्रश्नामध्ये म्हटलंय, त्यामुळे आपण काय करणार, सोमवार ते शनिवार असे जर दिवस घेतले तर या दिवसांची अंकगणिती श्रेणीतील तापमाने अनुक्रमे 1,
ए अधिक डी, ए अधिक 2D, ए अधिक 3D, ए अधिक 4D, ए अधिक 5D अशी आहेत. सामान्य फरक आपण वाढवत गेलो त्यामध्ये आणि आपली अंकगणिती श्रेणी तयार झाली. तर दिलेल्या पहिल्या अटीनुसार, प्रश्नामधील अटीनुसार सोमवार आणि शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शुक्रवारी तापमानांच्या बेरजेपेक्षा 5 अंश सेल्सिअसने जास्त आहे. त्यामुळे आपण प्रश्नामध्ये दिलेल्या अटीनुसार काय म्हणू शकतो, ए अधिक 5D बरोबर ए अधिक डी अधिक ए अधिक 5D अधिक 5 अंश सेल्सिअस. हे दोन गोष्टी ज्या मध्ये बरोबर चिन्ह आहे अटीनुसार. त्यामुळे आपण आता सोडवूया. तर हे सोडवल्यानंतर उत्तर येणार डी बरोबर वजा 5 अंश सेल्सिअस. तर मग आता आपण दुसरी अट बघूया. दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार बुधवारचे तापमान वजा 30 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे ए अधिक 2D बरोबर वजा 30 अंश सेल्सिअस. हे बुधवारचं आपण अंकगणिती श्रेणीची मानली होती, त्यातलं पद घेतलं आणि ते ऑलरेडी वजा 30 अंश सेल्सिअस आहे असं दिलेलं आहे. तर ए अधिक 2D आपण आता काढला, तो टाकूया वजा 5 अंश सेल्सिअस बरोबर वजा 30 अंश. ए वजा म्हणजे इथे 5 गुणे 10 अंश झाले आणि वजा आहेत म्हणून इथे वजा चिन्ह आलं बरोबर वजा 30 अंश सेल्सिअस. ए बरोबर हे वजा 30 अंश अधिक हे जे वजा 10 आहेत बरोबर चिन्हाची उजवीकडे गेल्यावर अधिक 10 अंश होणार आणि मग वजा 30 अंश आणि 10 अंश यांची काय होणार वजाबाकी. चिन्ह भिन्न वजाबाकी. 30तून 10 गेले 20 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे म्हणून वजा 20 अंश. पुढे ए अधिक डी काढूया. हे आपण ज्या मानल्या होत्या किमती अंकगणिती श्रेणीनुसार त्याच्या सर्वांच्या किमती आता आपण काढून घेतोय. म्हणजे ए अधिक डी, ए अधिक 3D, ए अधिक 4D, ए अधिक 5D सर्वांची किमती आपण काढून घेऊया. कारण आपल्याकडे आता ए ही आहे आणि आपल्याकडे 5 ही आहे म्हणून ए आणि डी आहे. डी 5 आहे तर आपण ते दोन्ही किमती टाकतोय. ए वजा 20 अंश वजा डी आहे 5 अंश. म्हणजे वजा चिन्ह तर नाहीये पण डी ची किंमत वजा 5 अंश सेल्सिअस असल्यामुळे अधिक चिन्ह निघून गेलं. वजा 5 अंश दोन्ही चिन्ह समान ऋण ऋण त्यामुळे इथे बेरीज होणार. 20 आणि 5 ची बेरीज होणार 25 आणि वजा 25 अंश. आता ए अधिक 3D वजा 20 अंश अधिक 3 गुणिले वजा 5 अंश. पहिला गुणाकार होणार 5 त्रिक 15 वजा 15 अंश आणि आता चिन्ह समान आहेत म्हणजे काय होणार बेरीज. 20 आणि 15 35 आणि वजा 35 अंश. ए अधिक 4D बरोबर वजा 20 अंश अधिक 4 गुणिले वजा 5 अंश. पहिला गुणाकार 5 चोक 20 वजा 20 अंश आणि हे पहिले वजा 20 अंश. चिन्ह समान बेरीज 20 20 40 वजा 40 अंश. ए अधिक 5D वजा 20 अंश अधिक 5 गुणिले वजा 5 अंश. हे वजा 20 अंश तसेच वजा 5 5 25 वजा 25 अंश. चिन्ह समान बेरीज 20 25 45 वजा 45 अंश. त्यामुळे उत्तर लिहिलेलं आहे. म्हणून बुधवार सोडून इतर दिवसांची तापमाने अनुक्रमे वजा 20 अंश सेल्सिअस वजा 25 अंश सेल्सिअस वजा 35 अंश सेल्सिअस वजा 40 अंश सेल्सिअस व वजा 45 अंश सेल्सिअस ही आहेत. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. प्रश्न 6. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीमध्ये 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाडे, तिसऱ्या ओळीत 3 झाडे याप्रमाणे 25 ओळीमध्ये झाडे लावली. तर एकूण किती झाडे लावली? तर उकल आहे. इथे सुद्धा ही अंकगणिती श्रेणीच आहे पण एकदम सामान्य अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे कशी तर पहिल्या ओळीत 1, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3, चौथ्या ओळीत 4 अशी 25व्या ओळीमध्ये 25 झाडे असे लावले असेल तर एकूण झाडांची संख्या कशी येणार 1 अधिक 2 अधिक 3 अशी अधिक 25. सूत्र लिहिणार आपण सम बरोबर n कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण छेद 2. सम बरोबर n आहे 25 झाडे लावली बरोबर 25 अधिक 1 छेद 2. 25 गुणिले 25 अधिक 1 कंस सोडवला 25 अधिक 1 26 छेद 2. 25 आणि 26 चा गुणाकार 650 छेद 2. 650 ला 2 ने भागला उत्तर आलं 325. तर एकूण झाडे आहेत 325. इथे आपला सराव संच 3.4
संपला आहे आणि पूर्ण सर्व 6 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली आहेत.